आयला रिप चालू झाली बा. पाणी देऊ का जायला तुला? इथं कुठं पाणी रे? वंजडीन धरतो आणि देतो ना तू आयला. गाड्यासारखा गडीन खुशाला बसलास. असं बसायला मला लय आवडतो ना. तू उभं राहिलो ना, मा टाचा नाही ना रग लागत ती ठसा ठस दुखा त्या टाचा. हा तेवढंच पाहिजे तुला. झाल्या आयला तुला आठवतो का काय? माझ्या लग्नाच्या टायमाला असाच ढगफुटीचा पाऊस झाला होता. जाल्या कसं इसरण, या जाल्याचं सगळं इसरण झाल्या. पण अशा गोष्टी कधी विसरणार नाही श्याम्या. काय पाऊस झालता बाबा बाबा, सगळं ढग फुटलो होतो. मी पळता पळता किती आपटलो होतो. सगळा भरला होता तू तर. लय तारमळ झालती भाऊ तुझ्या लग्नात. काय जेवण केलं त्या तुझ्या सासऱ्याने बाबा 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 बाबा. तू पाक एक एकर गुलाबजांबू एक एकर आणि ती डाळ डाळ काय सांगतो तुला श्याम्या. भगुलं भर डाळ केली ती, भगुलं भर डाळ. मला वाटलं लय भारी डाळ आहे काय नु. पाणी एक एकर पळत आणि डाळ एक एकर झाल्या. अरे इथं मग या शेरवानीत पाणी शिरलं होतं, तर डाळीचं घेऊन बसला. एवढा पाऊस झाला की त्या डाळीत पाणी झालं रे पावसाचं, म्हणून तसं झालं. तुला सांगतो माझ्या सासऱ्याने तुला सांगतो पुरी भाजी मसाले भात परत सेपरेट छोलेची भाजी एवढं सगळं केलं तरी तुला काही वाटत का बोलायला? सांग बरं. अरे कुठल्याही मुलीचा बाप आहे ना, एवढं कष्ट करून मुलीचं लग्न लावतो, बरोबर आहे की नाही? आणि आपण गेलं का याला नाव ठेव त्याला नाव ठेव. अरे त्याच्या कष्टाचा विचार केला पाहिजे आपण. आणि तू सांगतो मला आणि त्यात तुला सांगतो एवढं असून सुद्धा माझ्या सासऱ्याने 51,000 रुपये हुंडा दिलता मला, माहितीये का तुला? हा दिला असेल ना 51,000 तुला हुंडा. पुऱ्या बी बांधून दिल त्या का काय? मा दाताला कशा लागले नाही, जिबीला थोड्याफार चव लागायला लागत होती ना पुऱ्याची. अरे भिजल्या होत्या त्या सगळ्या, कशाला द्यायच्या त्यांनी? मग राहू द्या तिथंच. हा पार्टी घेतलीच नव्हती मी. मग मला माहिती होतं ना, त्यामुळे तुम्हाला सांगितलंच नाही मी हुंडा घेतलेला. नाही तर तुम्ही आहे ना ते वरचे 1,000 रुपये नुसते मला दारू उडायला लावले असते बुवा. पण आमचे आप्पा पहिल्यापासून हुशार. ते म्हणले पोरा बोबाटा करू नको काचा हुंड्याचा, नाही तर तुला खर्च करायला लावतील मित्र. आप्पामुळे चाललंय सगळं. पहिल्यापासून आप्पा हुशार. तुला सांगतो हुंडा आहे ना, हुंडा बस त्याच्या टायमालाच आप्पानी क्लिअर करून घेतला. मग काही नाही, कपडे घेतले ना, द्या ना पाहुणे पैसे, तुमच्याकडून यायचे आम्हाला. असे आमच्या आप्पाचे सगळं चाललंय ना, आमच्या आप्पामुळे चाललंय घर एवढं प्रगतीचं. आहे का माहिती तुला? नाही आपामुळे चाललेलं आहे, पण लग्नाचं सांगू राहिले मी. आपा थोडी सांगू राहिलो. अरे विषय चालला आपला. तो घेतला होता का नाही काय हुंडा? घेतला होता ना हुंडा मी. मग साधा भाऊन ते नव्हती का बैठकीला आणि भोजनाने हुंडा ठरीला बरं का. 11,000 रुपये. 11,000 रुपये. 11 तुला? आईला तुला बायको द्यायची पंचायत होती, तुला बायको देऊन 11,000 हुंडा दिला? दिला नाही. मग 1,000 रुपये दिले. 10,000 रुपये अजून त्यांच्याकडेच अजून. हा अरे काय येडा झाला का काय तू? एवढे तारंबळे दिवस काढतो अजून हुंडा. अरे त्या कालचे 10,000 व्याजाने जरी हिसाब केला का तर 1,00,000 रुपये होते. ज्याला 1,00,000 रुपये मागायला पाहिजे तो सासऱ्याला. मग पण दिला नाही ना. अरे मग मागायची आता, तारांबळ चालू आहे तुई. अरे मग तारांबळ चालू पण देणार नाहीत ना 1,00,000 ती. अरे लाख जाऊ दी, 50 तर माग. नाही देणार ती. पर 50 सोड. हाय तेवढे 10 देते का नाही? अरे त्यांचं केवढं हॉटेल चाललंय ते. 250 रुपये थाळू, फुल जेवण. तुला सांगतो तुम्ही ओढू सासरा ओढ. मला आठवलो त्या दिवशी जेवायला गेलो. लय भोसना सांगतो लय खाल्ला असेल हा खाल्लं ना. लय भोसना सांगतो 250 रुपये थाळी. 250 रुपये थाळी. मस्त अशी केस बिस वाढून तसा ह्यो झालाय तू तिकाडा. आणि मस्त 250 रुपये थाळी. तुला काय सांगते 4-4 बटक्या वरून पाणी होती आणि ते काय 10,000 रुपये द्यायचे रे मला. अरे जाहिरात फार अनलिमिटेड करतोय जसा बोकड खायला घालीन तुला. अनलिमिटेड. आणि वरून यो दाजीला बिल सुद्धा सोडलं नाही. तुला सांगतो म्हणजे पैसे घेतले कोण? मग 250 रुपये. अरे 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 तुला सांगतो मी सासरवडला गेलो ना, पाहुणे विचारतात काय पाहुणे कोणता कोंबडा कापायचा असं लागत भाऊ. जे आलेलं चॅप्टर मी गाडीचे देतो आम्ही फुकट जेवला ना तू आहे त्या चालीचा. त्या चालीचं नाही 10 रुपये कमी दिले मी त्याला. 10 रुपये कमी दिल्याचं सुख तुला आणि 10,000 त्यांच्याकडे पडून येत. काय खरं नाही जायला. तू जाऊन तिकडे उघाडाय पाऊस आता. चल काय खरं येतो. पारे पारे. अरे पारे कुठं इकडं काय करायचं? त्या बापासारखं डोकं आहे काय उर फाटू खोपडीचं. काय झालं हो तुम्हाला तनतन करायला? तिथं गुरांचं करत होते. हा गुरांचं करीत. मला वाटलं इकडे बसली का काय म्हणून तन करीत होतो. तुझ्या बापाला सांग ना द्यायचे माझे. काय द्यायचं तुमचं? पैसे पाणी घेतले त्यांना काय अक्कल बिक्कल आहे का ना माझे पैसे द्यायचे माग म्हणून? कसले पैसे? आणि माझ्या बापाने तुमच्याकडनं कधी पैसे घेतले हो? कधी पैसे घेतले म्हणजे? माझे पैसे त्यांच्याकडे. उगाच खोटं बोलू नका. पटापटा तुमचं काय ते बघा. तो का त्या म्हशी मला वरडायला लागल्यात ये म्हणून. ये म्हणून काय?
ते तुझ्या बापाला फोन करून सांग माझे पैसे द्यायचे, त्यांचे पैसे आणून द्या म्हणा गोडीत. अहो पण कसले पैसे ते तर मला सांगा. कधी घेतले तुम्ही? कधी त्यांच्याकडे पैसे मागाय गेलते का त्यांनी तुमच्याकडे पैसे मागाय आले होते? कधी दिले तुम्ही सांगा बरं. हा, माहेराला आले तर तुम्हीच त्यांच्याकडनं पैसे घेता? हा, कधी मी पैसे घेतोय का? झाल्या त्यांच्या रोपायला तरी हात लावीन का? अजिबात नाही. ते सासरा आहे ना, पाया पडतो म्हणून पैसे देतोय मला, नाही तर तू मला पैसे देईन का? हा का? काय का असं ना, पाया पडायच्या असू द्या किंवा कशाच्या असू द्या, पण पैसे देतात हे महत्वाचं आहे का नाही? हा, लय महत्वाचं आहे ग पारे, लय महत्वाचं आहे. तुझा बाप पैसे देतो ना, त्याचं लय भूषण सांगती. इकून जायच्या टायमाला सासूरवाडीला तिकून तुझा बाप फोन करतो, हॅलो जावय बापू येतानी बघा आपली तेवढी आणता आली तर अर्धा खांबा. अरे जातानी ते बी खर्च होते. तरीच म्हणलं माझा बाप तुम्ही आल्यावर असा झिंगऱ्याला का असतो म्हणून. तुम्ही पाचताय वय त्यांना दारू. अहो लाज वाटली पाहिजे. सासरे बरोबर बसून दारू पेता, कुशाल सासऱ्याला पाचता तुम्ही. अहो माझ्या बापाला जर काही झालं ना, तुम्हाला माझ्या भाऊ कुत्र्यावानी चिसतील. हा, कुत्र्यावानी मी चेचीन, माय द्यायचे द्यायला लाव त्यांना पैसे पहिले, मग बघन मी. अहो पण कसले पैसे कधी घेतले? मी तर तुम्ही आजपर्यंत त्यांच्याकडे गेला, मी कधी बघितलं नाही पैसे त्यांनी तुम्हाला मागितलेले कधी. ते तर माझ्या दाराला कधी आलेले नाहीत. मग पैसे कधीचे? कसले म्हणजे? अगं बाई तू जेव्हा माझ्या परत नटून आली ना, नटून खटून अशी पावडर लावून काय मेकअप केला होता बाबा बाबा बाबा, पारी अशी पुढं बसली का त्या रोपाला पाहून आजी आले आहे ना, लगेच बघायला. कधी बघाय आल्यावर का? मग बघाय आलेलंच आता का उकरून काढलंय तुम्ही? आता काय उकरून काढलं म्हणजे? माझ्या ते पैसे राहिलेत हुंडा त्यांच्याकडं. हुंडा? हा. आणि कुणी कुणाला द्यायचं होतं? कुणी म्हणजे? तुझा बाप मला देणार होता, त्याच्यातले 1000 रुपये दिलेत मला त्यांनी, ते द्यायला लाव पहिले. अयो हुंड्याची, पण मला ह्या हुंड्याची गोष्ट काहीच माहिती नाही. काहीच माहिती नाही म्हणजे? सगळं माहिती आहे तुला. नका सापवणीवर पाठी बघून पिवळी पडू. ओ मी खोटं नाही बोलत. मी फक्त तुम्हाला पोहे दिलं, चहा दिला आणि घरात निघून गेले होते. मला काहीच माहिती नाही ह्यातलं. म्हणूनच ते पोह्याला मी बाळगाळलो ना, पोहे खाऊन. बरं ठीक आहे, आपल्या लग्नाला किती वर्ष झाली हो? किती म्हणजे झाले 10-15. लाज वाटते का? आत्ताशी 4-5 वर्ष झालेत. हा, 15 वर्ष म्हणे. आणि तुम्हाला हे 5 वर्षांनी कसं काय सुचलो? कस काय सुचलं म्हणजे? मा हुंडा नाही दिला म्हणून सुचलंय मला ते. मला बाकी लोक सांगू त्यांना फोन करून हुंडा द्यायला लाव, नाही तर लय वाईट होईल. लग्न होऊन 5 वर्ष झालं, नांदा येऊन मला 5 वर्ष झालं, आणि तुम्हाला आता सुचतोय हुंडा द्या म्हणून. तवाच्या तवाच मागायचा. आणि मला तर ह्या हुंड्यातलं काय माहिती पण नाही की हुंडा कुणी कुणाला द्यायचा आणि कुणी काय करायचंय. मी फक्त पोहे दिले, बघितलं, देखना वाटला, भाळे मी बी. मला बाकी नको सांगू, लावतोय बापाला फोन आणि द्यायला लाव मला. मी काय नाही, ते मध्यस्थी होते ना त्यांना विचारा काय ते. मला काय माहिती नाही त्या हुंड्या बिंड्याचं. त्या मध्यस्थीवाल्यांना बोलायला नक्की तो जाल्याच्या डोक्यात आणून दिलं. आता आहे ना त्या मध्यस्थीला पकडितो आणि असा धोपटितो ना. तिकडे काय करायचं करा, माझ्या बरोबर जाल्या डोक्यात आणून दिले राहतो. थोडीच घे जरा सुभाष भाऊ. श्याम्या, हा श्याम्या काय मुक्ता खात बसला? काय तुझ्या झाल्या? एवढा जीवलग मित्र आलाय. अरे काय नाही, हे माझ्या दुकानात टिकाय घेऊन मला चालू म्हणलं काय हरकत आहे खायला. काय रे माय लग्न जुळायला मध्यस्थी कोण होत रे? त्याचं काय आलं आता इथं? त्याचं काय आलं म्हणजे? येणार का काय? हुंड्याचा प्रश्न आहे, जाल्याचा हुंड्याचा. फारी शाबूत बदलून पडली राव. काय सांगतो? मग ती म्हणती ते हुंडा फेंडा काय नाही, तुम्ही तुमचं बघून घ्या कोण ती. होय, हा ती मध्यस्थी कोण होती? म्हणजे आपले डेप्युटी चालू भाऊ. हा ना, चल त्यांच्याकडे. नाही तर पारीला सांग, छाती ठोकून सांग की ठरलं होतं म्हणून, साधा भाऊन ते मध्यस्थी होती म्हणून. मी पारीला सांगू? हा मग येडा झाला काय तू? मी काय सांगू तिला? तिला सांगू नको. मग चल ना तू सांग ना तिला समजून. तू कस काय म्हणतो ते मध्ये होते म्हणून? मग ते होते मध्यस्थी, ते सांगू शकतो मी तुला. मग तिला काय म्हणणार मी? तिचा मग काय संबंध सांग बरं. मी आपला आलो, चहा पाणी घेतलं, पोहे खाल्ले, गप बसलो. बरं मग डेपुटीकडून त्यांच्याकडे चल, त्यांच्याकडून माझा हुंडा काढून दे. त्यांच्याकडे येतो मी. हा. मग काय फायदा भाऊ त्यांच्याकडे येऊन? या जाल्याचा जर हुंडा काढून दिला ना श्याम्या, तुला 1000 रुपये खर्च करीन. जाले 1000 रुपये. काय सांगतो? हा 1000 रुपये? 1000 रुपये खर्च करीन. ठीक आहे, लक्ष ठेव. सुभाष भाऊ आलो मी 2 मिनिटात बरं का. दुकानाकडे लक्ष राहू द्या, पाऊस येतोय तर थांबा इथं. चल. जगाला लागली चल, श्याम्या. पाणी काय रे पाऊस पाण्याचं घराच्या बाहेर पडतात तुम्ही? जायचं तिकडे तर पाऊस पडला का ती बेंड काय बाहेर निघतात तसे तुम्ही निसट डराव करून बाहेर निघतात. काय आले माझ्याकडे? डेपुटी काय सांग श्याम्या. सांगतो ना. काय डेपुटी
चांगला श्याम्या. अरे तू बोल ना ते ना मला. काय रे काय बोल ना. ऐका काय झालं कम काय सांगण्याच्या एक म्हणतोय सांगण्या श्याम्याने एक म्हणतो सांगण्याच्या आल्या झालंय काय डेपुटी काय चांगला श्याम्या. सांगतो ना आम्ही जर बोल. अरे काय झालंय सांगा का जाऊ आतमध्ये मी कवट लावून घे ना दरवाजा लावून बसन मग. नाही नाही तसं काही मग नाही. काय ते याच्या लग्नाच्या टायमाला जमायला मध्यस्थी तुम्हीच होते ना. आणि त्याचं काय आलं आता होते का नव्हते. काय काय बालट घेऊन आले काय काय मायावर नाही हो मग असा विषय निघता नाही ना कोणी जमायच्या टायमाला मी नव्हतो मी ड्रायव्हर म्हणून आलतो ड्रायव्हर म्हणून मी चालू पट नका बोलू. हा हे झाल्या हे आणि सदा भाऊ दोघं होते पण मेन महत्वाचं काम डेपुटी होते. हा ना. तेव्हापासून डेपुटीच आहेत ते आपले. काय झालं बायको ठेसली काय तो काय झालं कम माझ्याकडे आली नाही 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 बायको चांगली आहे एकदम. मग काय झालं ते सांग सांग हे घाबरू नका मी सांग. म्हणजे, जो व्यवहार ठरला ना लग्नाच्या टायमाला हा. त्याला तुम्हीच मेन होते ना मध्यस्थी असं म्हणायचं. व्यवहार याच्या काय मला हुंडा माझा हुंडा पावसा पाण्याचा हुंडा तुम्ही किती घातला होता हे सांगा. 11,000 मला चांगलं आठवतोय ना 11,000 ठरला होता. 11,000 रुपयातले 1,000 रुपये मला दिले आणि 10,000 काय केले तुम्ही कोणी दोघांनी? केले नाही नाही अरे डेपुटी नाही घेतले बाबा. मग डेपुटी कशाला पैसे घ्यायचे. डेपुटी नाही घेतले पैसे ठरलं. तुला कोण म्हणलं 11,000 रुपये ठरला होता कोण म्हणजे माय बायको नाही होऊन पडली श्यामीने बघितलं होतं तेव्हा तर माझ्या डोळ्याने बघितलं नाही, नाही, होतं. नाही भाऊ. मग मी बघितलं म्हणजे तूच मला म्हणलं ना 11,000 ठरला होता ते दिवशी आता आपण पावसात उभे राहिलो होतो. तू म्हणला मी अकाउंट घेतला तर मला 11 दिलता म्हणला तो. हा मग ठरलं होतं ना मग तेच म्हणतोय. ठरलं होतं हे मला सांगत होते 1,000 दिलेत 10 राहिलेत 1,000 दिलेत 10 राहिलेत. हा आता तो लग्नाला झाले 5 वर्ष बरं का मला माझ्याच लग्नातलं काय आठवणा तो लग्नातलं काय आठवण मला बरं जाऊ द्या नका का आठवणा ठरल्याप्रमाणे देऊन टाका काढून काय विषय त्याचा आहे की नाही. माय 10 हुंडा काढून देऊ का मी आता त्याचा मग आता मध्यस्थी तुम्ही घेता डेपुटी आणि आता हुंड्याचं मध्येच कुठून निघलं काढून द्या म्हणजे तसं नाही. मग? एक तर तुम्हाला माहिती पावसा पाण्याचे दिवस पडले शेतीत माल नाही काही नाही तारामुळे त्याची तेवढेच साथ राहून काढून द्या हात भर लागत द्या संसाराला. अरे आता लक्षात आलं 11,000 रुपये नव्हता ठरला मग? 21,000 रुपये हुंडा ठरला होता काय सांगा हा. बघ हे- म्हणजे 11,000 नाही घेणं त्याला 1,000 दिल तर तुला हा 20,000 रुपये राहिले त्या पाहुण्याकड आयला मा चुलता मला लाबाड सांगत होता का काय मग 11,000 ठरला आणि 10 राहिलेत 11,000. मला तर वाटतंय तुझ्या चुलतीची शाळा असेल 10 चुलत्याला ठेवायचे आणि याला 11 दे मला आता लक्षात आलं आमच्या सोबत जायचं जवळ झालेले 21,000 रुपये हुंडा याची बायको आहे ना बदलून पडली. बदलून तुम्ही आहे ना, पडली. त्याच्या बायको पुढे जाऊन ते क्लिअर करून द्या. ठीक आहे ना? आता आहे ना लय मोठे झाले डेपोटी ते त्याच्या भावानी तिच्या भावानी मोठं हॉटेल टाकले 250 रुपये थाळी आणि मटण म्हणजे- कापड 5-5 बोकड 6-6 बोकड. हा का हा आता आहे ना तवाचे 10 म्हणजे आता किती रे श्याम्या ₹1,00,000 आले. हा ₹1,00,000. ₹1,00,000 राहिले का हा एक काम करू आता काय करू व्याजासहित आपण त्यांच्याकडे पैसे काढू हा. पण ह्यो जो व्यवहार आहे ना मला वाटतं रुपाताईला आपण घरी जाऊ बरं का आणि रुपाताई देखता सांगू तुझे मी दररोज सांगतो 20,000 रुपये ठेवायचे हे खरं, हे खरं. तर आमच्या गावात राहायचं नाही तर राहायचं नाही नाही हो झाल्या तू आहे ना तू बायकोला बोलू लाग मला आता पुन्हा मी बोल अरे मला सांगा एवढा चांगला पोरगा ह्या माणसाचे हुंड्याचे पैसे ठेवले नाही चुकीचे. अरे 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 मी म्हणलं हे पाप माझ्या डोकून सगळं लागत डेपुटी देव माणसं आपली हा. काय तू नाही, पाया नाही. पड, पाया पड. नको 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 हुंडा दिल्यावर पाया पड 21,000 20,000 भेटते तुम्ही वा पुढं बरं का इतकं असू नका तुम्ही पुढं वा मी येतो चहा पिऊ जेवा ना चहा, आम्ही बी घेतला थोडा थोडा कोणचा गरम भजी रे. नाही मला आहे ना एक महाराज आले तिने सांगितलंय बाहेरच्याला पावसा पाण्यात कोणाला चहा पाजू नका तुमच्या घराला पाप लागेल निघा जा पटकन अहो तू हुंड्याचं मीठ पावसा पाण्याचा आम्ही आलो इकडं दादा पाऊस उघडला का मी लगेच येतो घरी नाही, मी नाही जाणार पाऊस उघडला तरी जाणार नाही झाल्या 20,000 घेईन तेव्हाच मी इथून जाईन. एक काम करी बसू आपण पाऊस उघड्याशिवाय काय जायचं. एक काम कराय मी भिजलो तरी चालेल चला हा? चला हा मग चला. जुळतंय आपला यावर मिळतं म्हणल्यावर मग जुळतंय. हा बँडकानी घर बांधण्यापेक्षा आहे ना चला ना चला बोल बोलो. ये बाहेर ये इकडे. हा. भुसणी सांगा आता डेपुटी हा. तुम्ही भुसण्याने सांगा रुपीला माझं नाही मी मध्यस्थी होतो मला सगळी कथा सांगायला पाहिजे हुंड्याची मग? बरं का रुपाताई हे बघ तुमच्याकडे पैसे फिरत येत ना ते जाल्याचे देऊन टाका आता मी तुम्हाला सगळी हकीकत सांगतो हा. हुंड्याची काय झाली ती म्हणजे हे तुमच्याकडे आली होती का काय हा माझ्याकडे आला ना मला म्हणलं मध्यस्थी मला जगून द्याय ना तिथं पावसाचं आणलंय पावसा पाण्यात आम्ही पार पलायचं राहिलो मी
तुमच्याकडे आलता माझ्याकडे दोनदा आला म्हटलं कोण होतं सांग मध्यस्थी कोण नाही होतं माझ्याकडे आला म्हणजे तुला घेऊन आला माझ्याकडे असा साक्षीदार तुम्हीच होते ना मग कुणाला आणायचं गावातले लोक आणायचे का वाटावं मग अहो जरा तरी दम काढायचा पावसा पाण्यात मोठ्या माणसानं असं आणतं का कुणी दाराला आणता का म्हणजे कस काय दम काढायचा तुझ्या भावान तिकडे हॉटेल टाकलं मी दम काढेन का काय किती वर्ष नाही. झाले? मग कवर पैसे ठेवा पोराचे बरोबर नाही ना अहो डिपुटी ह्यांनी म्हणतात ना हॉटेल टाकलं भावानी त्या दिवशी ह्यांनी जाऊन तिथं अनलिमिटेड थाळी खाऊन आले अनलिमिटेड चालली तुझ्या भावानी द्या 4 बॉटक्या फुलूक पाणी वरून 250 रुपये बरं, घेतले ते जाऊ दे आता नाही, नाही, बरं का 40, 10 कमी दिले. ए ते जाऊ दे आता मी कशाला आलोय हुंड्याला मध्यस्थी होतो ना हा, मी. हे महत्वाचं, हे महत्वाचं. तर सांगा. आता काय झालं पहिल्यापासून सांगतो कळायला पाहिजे ना हा. तर गावात ह्यो मोकळा सांड हिंडत होता याचा चुलता आमच्याकडे आला माझा पुतण्या हिंडतोय त्याला लग्नाला पोरगी बघा बर का तर एक सोयरिकेचा यांचा ठेपा लागला आम्ही सोयरीक बघायला गेलो बर का तर याचा चुलता मोठ्या तोंडाचा आता पोरगी तर पटली त्यांना याला बी पटली मग यांचे वडील म्हणले सासरी याचे की माझी आयपत लग्न करायची नाही आम्ही हा, मोठे तर घराणं. तुम्हाला काहीतरी करावं लागेल याचा मोठा कारण आहे चुलत्याचा. नात त्या करा. टायमाला म्हणजे काय बरं याचा चुलता मोठ्या तोंडाने म्हणला तुमचा हुंडा नको आम्हाला फक्त पोरगी द्या मग आणि याचा उत्साह तसाच होता मामा फक्त पोरगी द्या बरं का त्या टायमाला आहे ना मग काय झालं सगळ्यांनी मध्यस्थी करून 21,000 रुपये याच्या चुलत्याने यांना द्यायचे ठरले यांच्या वडिलाला तेव्हा ते लग्न करायला तयार झाली म्हणजे आमच्याकडे कस काय फिरते त्यांच्याकडे फिरते नाही मी मध्यस्थी होतो मला माहितीये ना हुंडा नव्हता दिला तुला मग? उलट तो यांना पैसे कबूल केले ते तुझ्या चुलत्यांनी 21,000 रुपये त्यातले 10,000 रुपये आमच्याकडून उचली घेऊन यांना दिलेले आहेत चुलत्यांनी 11,000 रुपये यांच्याकडे राहिलेले नाही हो. म्हणजे जायलानेच पैसे द्यायचे यार. हा असं कसं होईन आता होऊ शकतं तो जमतच नव्हतं म्हणलं नाही, हुंड्यात नाही, एखाद्या मी हे साधा भाऊ आम्ही मध्यस्थी आहेत रुपाताई ते 11,000 राहिलेले सोडू नका कारण की हे स्वर्गी सोन्याचा झाला तो चुलता काय रे? हॅलो किती 1 किलो लागतो एकूण हे काय आलो मी जवळचे अरे वा. बघितला का कसा मुळा ढेपेला लागलेला मुळा पळाला हा गुळपा काढल्यावर मी काय म्हणतो डेपुटी कस काय फिरते दादा मी मध्यस्थी होतो 21,000 रुपये त्यांना कबूल केलेत 10,000 रुपये त्यांना दिलेत 11,000 तोयाकडे रुपाताई ते 11,000 घेऊन तुमच्या वडिलाला द्या तेव्हा ते हुंडा क्लिअर होईल याच्याकडेच पैसे राहिलेत उलट हा डिपुटी हं. आता तुम्ही आणि सदाभाऊ ह्याच्यामध्ये हा, मध्यस्थी मध्यस्थी होते ह्यातलं मला काय माहित नव्हतं तुम्ही सांगितलं म्हणून मला कळलं आता मी ह्यांना 3 दिवसाची मुदत देते जर ह्यांनी 3 दिवसात माझे पैसे दिले नाही म्हणजे हुंड्याचे हा तर मी ह्यांना सळू का पळू करीन आणि आणपाणी तर बंदच नाही कायमचंच. कराच त्याला हा. जरा हुंड्याचं महत्व कळू द्या हा. लोक हे जे हुंडे घेतात ना त्याचं महत्व तुला कळन पोराला ज्यावेळेस हुंडा द्यायची बारी त्यावेळेस काय कळतं त्याला मी साधा भाऊ मध्यस्थी 21,000 रुपये ठरलेत 10,000 दिलेत 11,000 रुपये घ्या चला येतो कधी बोला मध्यस्थीला कधी यायला तयार आहे राम राम बरं झालं बाई डेपुटीमुळे मला खरं तरी कळलं तिकडं बघा तिकडं काय तोड करताय 3 दिवसाच्या आत 11,000 रुपये मला द्यायचे नाहीतर पाणी पण नाही आणि इथं पावसात झोपवीन कळलं का हे बरं झालं बुवा ये रे उद्योगान बस खांद्या पैशाचं काय पारे जाऊ दे मर्दी चुलता गेला आणि पैसे गेले अरे लगेच पलटी मारली की पलटी काय नाही जाऊ दे चहा ठेव बनवते या ढोसा आता